हॅलो. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडूने कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. हळ संघाचा 12वा खेळाडू आणि अर्नव इलेव्हन वावरले संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं लगेच. आणि या सामन्याचा पुढील समालोचक करतील सन्मान्य समीरजी दळवी साहेब. धन्यवाद. पुढील होणारा हा अंतिम सामना जो चालू असणार आहे आणि त्या सामन्याबद्दल उत्सुकता या प्रेक्षकांना देखील असेल आणि त्या प्रेक्षकांबद्दल किंवा मी स्वतः इथे बसल्याबद्दल एक सांगताना आनंद होतोय की खालापूर तालुक्यातील दोन्ही संघ इथे अंतिम सामन्यासाठी लढत आहेत. तो एक आनंददायी क्षण आहे आणि त्या क्षणाबद्दल काही दोन शब्द सांगतील ते माझे सहकारी. तो निश्चित रूप से समीर सर मैच शुरू होना ज़रूरी है. चलिए फील्डिंग लगाइए योगेश सर, अगर आपने फील्डिंग करने का फैसला किया है तो. योगेश मिणकर सर फील्डिंग लगाइए. मुफीद और मुनीर पटेल. मुनीर पटेल में ताकत है किसी भी टीम को हराने की. इन्होंने कई बार ऐसे करिश्मे किए हैं. चार ओवर का मैच है ये. तुषार क्या लगता है आपको, एक ग्रामीण टीम ओपन टीम को कितनी फाइट दे सकती है? सर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल सगळं कठीण आहे. आणि या खेळामध्ये मी तर म्हणेल हाळ संघाकडे एक्सपिरियन्स आहे. व्यावसायिक खेळाडूंना हरवण्याचा त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असल्यामुळे ती मॅच जिंकू देखील शकतात. चांगला खेळ जर त्यांच्या माध्यमातून झाला. मुनीर पटेलच्या बॅटमधनं निर्णायक क्षणी निर्णायक जर धावा आल्या तर या मॅचमध्ये मजा येईल. आणि मुफीदचं या खेळपट्टीवर तर शेवटच्या चेंडूवर ते राहणं हे टीम रोहेकर ब्रदर्स हाळ संघासाठी पोषक ठरेल. हॅलो. सांगताना एक विषय असा आहे की दोन्ही संघ आहे तालुक्यातील गावांची नावं सकट खेळत आहेत आणि त्याच्यामध्ये बोलतात की वावरल्यामध्ये बाहेरचे त्याच्यामध्ये बाहेरचे आहेत. पण बाहेरच्या आणि आतला हा खेळ कधी नसो, क्रिकेट किंवा फुटबॉल असू दे किंवा कोणताही. समीर सर 2 मिनिटं थांबायचं. लगातार 2 षटकारासाठी सन्माननीय महेंद्र शेठ खोत साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर इथे मात्र आपण म्हणूया मैदानावरती आमचे प्रवीण दुगाडे सर खऱ्या अर्थानं अतिशय उत्कृष्ट चाललेला सामना, अंतिम सामना आणि पाहूया कोण बाहेरचा आणि कोण आतला. हा दोन्ही संघांची नावं अतुल्य आहेत. अतुल्य म्हणजे काय का मी जिथे सरपंच असताना जिथे एक संघ हा सामना 4 षटकांचा राहील या दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. 4 ओवर का मैच है ये अंतिम मुकाबला. अब पता चलेगा हमें तर प्रवीण सर आपण मैदानाजवळ नक्कीच आपण पाहतोय मयूर वाघमारे गोलंदाजी मार्गवरती आहे. तर स्ट्राईकला असणारा फलंदाज मुनीर पटेल, नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज मुफीद. तर मुनीर पटेलने पाहायला गेलं तर एक 50 याद मैदानावरती लावले होते. तर बघूया प्रवीण सर. ओ टू प्रवीण सर. 62 रनों की इनिंग खेली थी मुनीर पटेल ने ग्रामीण आप में खेलते हुए. क्षमता इनमें आरपीएल के बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट चुने थे. रायगढ़ के धुरंधरों के सामने इन्होंने बाइक जीती थी. हल्के हाथों से इस गेंद को खेला मुनीर पटेल ने. डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर इस गेंद को निकाला 4 रनों के लिए.
डीजे जरा ध्यान दीजिए मैच के ऊपर। डीजे मणि तो महेंद्र शेठ का खोद गरीबों के मसीहा स्क्रीन पर हमें नजर आ रहा है, साथ साथ संदेश जी म्हात्रे, विनोद सोलंकी, चौहान। फुल टॉस किया, सीधा बल्ला जरूर खेला था मुनीर पटेल ने, लेकिन गेंद को फील्ड किया गया। डॉट गेंद आई, 4 पे रुका हुआ टोटल रोहेकर ब्रदर्स हार। लगातार 2 छक्कों के लिए गरीबों के मसीहा महेंद्र शेठ खोत, इनकी तरफ से 1000 का इनाम है। विनोद, अब सुबह सुबह जाते जाते हो खोत काका, हम तीनों को भी खुश कर सकते हैं। 2 बाउंड्रीज के लिए भी 1000 है महेंद्र शेठ खोत साहब इनकी तरफ से। आइवा कैच के लिए भी 1000 का इनाम। ये अच्छी गेंद थी आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर। आज पूरी रात मयूर वाघमारी की ये गेंद और इस गेंद की एक्यूरेसी हमें नजर आई। पूरी रात इन्होंने ये गेंद अच्छी डाली है आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर। अरे होता है ऐसा, रायगढ़ में ऐसा ही होता है, हर हवा खिलाड़ी खेल सकता है, अल्ताफ सर को पता है। और ये सीधे बल्ले से खेला मुनीर पटेल ने, एक और बाउंड्री। मुनीर पटेल क्षमता है इनमें, क्षमता है 45-50 तक अगर ये टीम जाएगी तो रोहेकर ब्रदर्स हार के पास भी काफी अच्छी गेंदबाजी है। टोटल आ चुका है 8 रन बगैर नुकसान। लगातार 2 बाउंड्रीज के लिए महेंद्र शेठ खोत, इनकी तरफ से 1000। और ये देखिए, ऐसा लगा था कि शायद गेंद बाउंड्री पार होगी, लेकिन वहां पर काफी बढ़िया फील्डिंग। 1 रन जरूर मिला, 9 पे आता हुआ टोटल। लगातार 2 विकेटों के लिए भी 1000 है गरीबों के मसीहा महेंद्र शेठ खोत इनकी तरफ से। एक रन जरूर मिला मुफीद को, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 10 रन। हाँ, काका का ही आवाज गूंजेगा, महेंद्र शेठ खोत साहब की आवाज गूंजेगी, उनके इनाम ही गूंजेंगे इस सुबह के सत्र में। आवाज जरूर आपकी गूंजेगी। मैच के ऊपर भी ध्यान देना जरूरी है। 10 पे नो लॉस, रोहेकर ब्रदर्स हार। मुफीद और मुनीर ने शुरुआत की थी। योगेश, गेंदबाज योगेश, योगेश भालेकर मुफीद प्रकार के लिए गेंद डालेंगे। विनोद सोलंकी को पता है उन्हें प्राइज डिस्ट्रीब्यूशन की जिम्मेदारी को संभालना है। रिवर्स दागने की कोशिश मुफीद प्रकार की, डॉट गेंद आई, रुका हुआ टोटल वहीं पे 10 रन। तुषार धुमाल हमारे साथ है। तुषार धुमाल की खोबोली प्रीमियर लीग आ रही है, कई दानशुरदाता उन्हें मदद कर रहे हैं। शायद गरीबों के मसीहा महेंद्र शेठ खोत भी उस खोबोली प्रीमियर लीग के लिए एक बड़ा मदद का हाथ दे सकते हैं।
11 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये अच्छी थी, बैक फुट पर धकेला मुनीर पटेल को लगा कि गेंद तेज आएगी। ये वेरिएशन के तौर पर स्लोअर वन थी। व्यावसायिक स्तर पर जो खिलाड़ी खेलते हैं उनमें यही तो विविधता होती है, कब क्या डालेंगे पता भी नहीं चलता। कभी यॉर्कर्स आते हैं, कभी इन स्विंगर आते हैं, कभी आउट स्विंगर आते हैं, कभी ऑफ कटर आते हैं, कभी लेग कटर आते हैं, कभी गेंद स्लोअर वन आती है, कभी आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर आता है। फुल टॉस किया, मुनीर पटेल को आप ये नहीं कर सकते। मुनीर पटेल ये बंदा है भारी। सत्रह पे 0, 17 पे नो लॉस। रोहिकर ब्रदर्स हार। देखिए तुषार, एक ज़माना था क्रिकेट का, 11 खिलाड़ी इकट्ठा होते थे, एक एक रुपया निकाल कर गेंद लेकर आते थे खेलने के लिए, और जब तक गेंद पूरी तरह से फूट नहीं जाती थी तब तक उसी गेंद से वो अपनी प्रैक्टिस चलाते थे। लेकिन आज एक छक्का लगाया, गेंद बाहर गई, तुरंत नई गेंद। तो महेंद्र शेठखोत, गरीबों के मसीहा, इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 3000 का इनाम। गरीबों के मसीहा, देखिए महेंद्र शेठखोत, गुड मॉर्निंग की है उन्होंने इन खिलाड़ियों को, और उनकी मॉर्निंग गुड जाए इसीलिए इनामों की बारिश। हॅलो, नक्कीच प्रवीण सर, त्यांनी मला आदल्या दिवशी सांगितलं, मी जेव्हा रात्री येणार ना त्या रात्री फक्त एकच नाव असलं पाहिजे, महेंद्र खोत खोत खोत। बिल्कुल सही कहा आपने विनोद, और ये आवाज गूंज भी रही है, खोत काका, खोत काका, खोत काका। खोत काका का इनाम, लेकिन बल्लेबाज खोद नहीं रहे हैं। परंतु एक सहकार नगरचा एक प्रेक्षक होता, त्याला मात्र आकाश करवार। 22,000ची लकी ड्रॉ लागली मात्र आजच्या देखिए रात्रीमध्ये। नसीब है नसीब, और उस खिलाड़ी की दुआ की वजह से पवन किरणे भी फाइनल खेलते हुए नजर आ रहे हैं, जिन्हें 22,000 का इनाम मिला। उन्होंने मन ही मन, दिल ही दिल में पवन केणी को सपोर्ट किया होगा कि ये फाइनल जीतकर यहां से जाए। नक्कीच प्रवीण सर, नेहमीप्रमाणे सकाळ झालेली आहे, फायनल चालू आहे। हाँ, पिछली 2 रातें मैंने महसूस ही नहीं किया कि ये वीरेश्वर की प्रतियोगिता है। व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 18 रन। 18 पे नो लॉस, 45 तक जाना चाहिए रोहिकर ब्रदर्स हार को, मजा आएगा। टूर्नामेंट सफल होती हुई नजर आ रही है। समीर मसूरकर जो काम हाथ में ले, और अगर उनको साथ मिले संदेश महात्रे, आकाश कलवार का, और वो काम सफल ना हो, ऐसा हो नहीं सकता। लगातार 2 छक्कों के लिए महेंद्र शेठखोत साहब, इनकी तरफ से 5000 का इनाम मुनीर पटेल के लिए। और मुझे लगा कि एक लगा, लेकिन नहीं है, बाउंड्री आई, और इस बाउंड्री से टोटल बढ़ता हुआ। एक्शन रिप्ले में हम देख रहे हैं, सीधे बल्ले से मुनीर खेले, क्या मुनीर, साइड स्क्रीन,
जो दर्शक है साइड स्क्रीन के सामने कृपया हटे। टीव्ही टीवी स्क्रीन, साइड स्क्रीन या टीवी स्क्रीन? साइड स्क्रीन। तेईस पे नो लॉस, ओवर नंबर तीसरा। ये डॉट गेंद प्रसन्न पाटिल ने वापसी की। 23 पे नो लॉस। 2.3 का खेल यहां पर समाप्त हो चुका है। अंतिम चरण में यह प्रतियोगिता आ चुकी है। वीरेश्वर मित्र मंडल वर्ची खोबोली मुख्य ऑर्गेनाइजर्स की भूमिका में समीर जी मसूरकर। ये देखिए आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर डाला, तोड़ नहीं था मुनीर पटेल के पास। तेईस पे रुका हुआ टोटल। हजार ना। और ये लटक गए मुनीर पटेल, प्रसन्न का हुए शिकार। 23 पे 1 विकेट हैट्रिक के लिए 3000 का इनाम है। महेंद्र शेठ खुद हमारे गरीबों के मसीहा। हॅलो, बघा प्रवीण सर, रात्रीची सकाळ झाली परंतु आमचे महेंद्र शेठ खोत यांचं एटीएम मात्र संपत नाहीये. म्हणजे किती मी म्हणेल दिलदार व्यक्तिमत्व आहे. और मेरे बगल में जो बैठे हैं ना समीर दड़वी, ये मेरे बगल में एक और ऑफिस में भी बैठे थे। इनका एटीएम भी कभी बंद नहीं होता। समीर दड़वी काफी टेंशन में मुझे नजर आ रहे थे। लल्लू जा जिस ऑफिस में आप मैं और ये काम करते उस ऑफिस में काफी टेंशन में थे ये। चलिए मैच की तरफ हम चलेंगे। प्रसन्न पाटिल, डैनी के लिए आग पानी और डैनी से मत खेलना, लेकिन यंगस्टर और 40+ के खिलाड़ी के बीच ये जंग है जो जीती फिलहाल यंगस्टर ने। 23 पे 1 3 ओवर के खेल की समाप्ति। अंडर 11 बावरले काफी अच्छी गेंदबाजी हुई है। ये जो 2 गेंदबाज मिले योगेश मेणकर को, नीरज 11 पनवेल और आदर्श नवीन पनवेल के हारने के बाद उन 2 गेंदबाजों ने कमाल किया, मयूर वाघमारे और प्रसन्न पाटिल। टेनिस क्रिकेट खोबोली विभाग का यह विश्व कप, जहां पर 16 ग्रामीण टीमें खेल रही थी लेकिन 32 टीम वेटिंग पर थी। उस वजह से काफी मानसिक तकलीफ हुई है तुषार धुमाल को। लेकिन क्या कुर्ता जच रहा है संदेश मात्रे को। मनोज भोईर कह रहे हैं कि अगले साल हम सबको कुर्ते ना। एक रन जरूर मिला मुफीद परकार को, दूसरा चुराने की कोशिश और लगभग कामयाब हो चुके ऐसा लग रहा है मुझे। लेकिन तीसरे अंपायर की तीसरी आंख, ये देखिए 20 साल की दोस्ती ऐसी नहीं है। हॅलो, महेंद्र शेठ काका खरोखरच एक दिलदार व्यक्तिमत्व आहे.
महेंद्र शेठकोट साहब कह रहे हैं कि आवाज नहीं आ रही, आवाज आ रही है, पूरी दुनिया सुन रही है, पूरा खोपोली शहर सुन रहा है। आणि डॅरीसाठी Not out आहे बघा, ना? डॅरी Not भाईसाठी एक ऑफर आली आहे. 3 लगातार षटकार लगावले तर मुस्तफा भाई यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक आलंय. देखिए मुस्तफा की तरफ से 5,000 का इनाम डैनी भाई को, लेकिन आखिरी ओवर लेकर आए हैं गेंदबाज जेडी, और ये अंपायर का नो बॉल का इशारा, वेस्ट साइड नो बॉल, अगली गेंद होगी फिट। शाहपुर तहसील से बिलोंग करते हैं जेडी। कितना स्ट्रगल किया इन्होंने अपने क्रिकेट जीवन में, इतना लंबा ट्रैवल, कभी ट्रेन से कभी बस से, लेकिन प्रदर्शन हमेशा इनका मैंने अच्छा देखा है बतौर गेंदबाज। 26 में 1, फिर से एक बार रिवर्स दागने की कोशिश, मुफीद परकार बार बार ट्राई कर रहे हैं, लेकिन अगर कोई अच्छा इस साल रिवर्स खेल रहा हो तो वो है काटरंग टीम के अजिंक्य दरगे। ये अच्छी गेंद थी, आउटसाइड ऑफ स्टंप सफल हुए थे, मारने की कोशिश की थी मुफीद ने। 26 पे 1 रोका जा चुका है। मुफीद प्रकार कम से कम 1 छक्का उनके बल्ले से आना चाहिए ताकि 30 एक फाइटिंग टोटल हो रोहेकर ब्रदर्स हार के लिए। हॅलो प्रवीण सर, बघा आता 3 चेंडू बाकी आहे शेवटचे, आणि 3 चेंडूवरती जर 3 षटकार लगावले मुफीदने तर महेंद्र काका खोत यांच्याकडनं तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. 3,000 रुपए का इनाम महेंद्र शेठकोत इनकी तरफ से कवर्स में खेला है, सीधा 4, मुफीद प्रकार ने डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 26 और 4 बनेंगे 30। छब्बीस और 4 बनेंगे 30। फिर से एक बार खेला है डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ, एक और नंबर 4 डीप कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, लगातार दूसरी बाउंड्री, तीसरी बाउंड्री पे है ना, 6 पे है क्या, तो तीसरी बाउंड्री आती है तो महेंद्र शेठ खोत काका गरीबों के मसीहा इनकी तरफ से 1,000 का इनाम। क्या ये होगा 4, एक ही रन मिला, क्या मिलेगा दूसरा, और एक ही रन, और इससे 1 रन से बढ़ता हुआ टोटल 35। 36 रनों की जरूरत, लेकिन अंतिम चरण में आएंगे माइक्रोफोन पर तुषार धुमाड़। देखिए दूसरी इनिंग के पहली गेंद पर अगर छक्का आता है, और छक्का आता है और उस छक्के को आईवा कैच में दर्शकों द्वारा तब्दील किया जाता है तो 3,000 का इनाम। महेंद्र शेठ खोत गरीबों के मसीहा।
स्वागतम सुस्वागतम स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं माजी नगराध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून शेवटच्या मॅच मध्ये शेवटच्या इनिंग मध्ये मी हार्दिक असं स्वागत करतो. रोहेकर ब्रदर्स हाळ संघ खेळतोय अर्णव 11 वावरले संघाच्या विरोधात. आता गरज असेल ती जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 36 धाबांची अर्णव 11 वावरले संघ फलंदाजीच्या मार्कवरती दोन धुरंधर फलंदाजाला घेऊन पाहायला मिळतोय. A1 पवन केने स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती मिस्टर फायटर जेट योगेश पेनकर आणि गोलंदाजी मार्ग वरती या विभागातील एक स्पिन गोलंदाज जादूगर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो मुजीब खरवे. पहिल्या ऐवा कॅच साठी महेंद्र खोत साहेबांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती संधी आहे ती 3000 रुपयाची. महेंद्र काका खोत यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जर का प्रेक्षकांनी ऐवा कॅच घेतला तर 3000 रुपयाचं पारितोषिक. नशिबाचे 3000 येणार का गोलंदाज बाजी मारणार. पहिला चेंडू साठी यॉर्कर, यॉर्करचा मारा इथून केला गेला. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी होती ती मात्र इथून आता समाप्त होतीये. चांगला चेंडू यावेळेस वळण घेणाऱ्या चेंडूवरती लेग बाईच्या माध्यमातून धावांचा श्री गणेशा होतोय. उरलेत शेवटचे 22 चेंडू आणि करायचे आता 35 धाबा. 22 चेंडू 35 धाबा. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट रहस्य दडतंय की काय. P1चा षटक फायटर जेट योगेश पेनकर स्ट्राइक एंड वरती. पण तारिक भाई सय्यद यांचं मी कौतुक नक्कीच करेल. या स्पर्धेला अजूनही ते पाहतायत. 70-70चे सर्वे सर्वा म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं नक्कीच इथून पुन्हा एकदा मी वीरेश्वर रामस्थ मंडळाच्या वतीनं स्वागत करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या पटलावरती ग्रामीण खेळाडूंच्या विरोधात ओपन क्रिकेटचे अनुभव खेळाडूंचं युद्ध मात्र तोडीसतोड होईल की काय असा प्रश्न आता प्रेक्षक देखील पाहतायत. बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना चारी दिशेला आपण पाहतोय. महेंद्र काका खोत यांचं मी नक्कीच कौतुक करील. दर्दी रसिका आहेत आणि सातत्यानं जे सुरेख प्रयत्न करताना इथे फायटर जेटनं मात्र त्याची बॅट फिरवली आणि त्याच्या या बॅट मधनं आल्यात 9 चेंडूवरती 6 धावा. 7 धावांचा बोनस स्कोर कार्ड वरती ठोक डीजे. पंचांचा निर्णय हा अंतिम मांडला जाईल त्यामुळे पंचांची वाद घालू नका. जो काय निर्णय पंचांनी दिलाय तो मात्र मान्य करावा लागेल. आणि ते पंचांचा 9चा इशारा आलाय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 8. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट चेंडू असेल खऱ्या अर्थानं फ्री हिट. रिटर्न क्रीजचा कदाचित हा फ्रीडचा चेंडू पाहतोय आपण ज्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. टोटल 9 धावांची नोंद. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 36 धावांचा पाठला इथून मात्र केला जातोय. शांत आणि संयमी फटकेबाजी करताना मिस्टर फायटर जेट योगेश पेनकर आणि त्याच्या बरोबर पवन केने. इथे फटका दमदार आरपार. टांगा पलटी घोडे फरार. लांबच लांबचा पवन केने ब्रँडेड. अर्थातच महेंद्र काका खोत यांचा मन जिंकणारा हा येतोय. षटकार षटकार ठोक डीजे.
पाहुणे जेवले, खेळाडू जेवले. इथे फटका फसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये असं वाटलं होतं संधी शोधली जाईल, पण जेल सुटला. एका मोठ्या खेळाडूला तुम्ही दिलेलं हे जीवदान आहे आणि आता तो खेळाडू उपद्रव करेल. लागोपाठच्या 3 षटकारांना महेंद्र काका खोत यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक. 3000 रुपयाचं हे पारितोषिक फलंदाज घेणार का? इथे फायटर जेटनं त्याचं विमान उडवलंय 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 आणि लँड देखील केलंय. A1 क्वालिटीचा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बिग 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 लांबच लांबचा महेंद्र काका खोत यांचं मनच जिंकणारा हा षटकार षटकार षटकार. ठोक डीजे. तुम्हाला जर हा षटकार एवढा आमच्या महेंद्र काका खोत यांना आवडला ना की त्यांनी लगेचच सांगितलं की माझ्याकडनं तब्बल 500 रुपये या षटकारासाठी. तर निश्चितच हे 500 रुपये योगेश पेनकरच्या अकाउंटमध्ये जमा होतील. पण महेंद्र काका खोत यांचं मी नक्कीच कौतुक करतो. त्यांच्या माध्यमातून मला देखील 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं मन खूप मोठं आहे आणि एखाद्या छोट्या कलाकाराला चांगलं व्यासपीठ देण्याचं काम ते सातत्यानं पारितोषिकाच्या माध्यमातून करत असतात. महेंद्र काका खोत यांचं मी सातत्यानं आभारी राहील आणि त्याची वाट मी चातक पक्षासारखी दरवर्षीप्रमाणे पाहत राहील पाहत राहील पाहत राहील. नेक्स्ट बॉलर ताबीज. पवन केनेनं मात्र या चेंडूला सरळ बॅटनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलाय. चेंडूला उचललं जाईल फेकलं जाईल तोपर्यंत मिळते एक सिंगल. विजयासाठी आता गरज आहे. 23 धावा स्कोर कार्डवरती लागला. 36चा पाठला होतोय. सतरा चेंडू मध्ये 13 धावांची गरज होती. आता 16 चेंडू उरलेत आणि करायच्या 13 धावा. आकाजी कलवार संधीची मात्रे डाव उजव उजव डाव. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू गेला सीमारेषा पार 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 दूर 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 दूर. षटकार. महेंद्र काका खोत जबरदस्त असं व्यक्तिमत्व आणि ज्यांची मन जिंकणारा खेळ क्रिकेटचा सातत्यानं ते पाहत असतात. मोठ्या मोठ्या स्पर्धेला यांची हजेरी मात्र आपण बघतोय. त्यांना ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो. त्यांची छबी किती गोड आहे. चेहऱ्यावरती बिग स्माइल आहे. सातत्यानं मोठी मोठी पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लावली जातात. काकांना आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय बघा. चांगला चेंडू यावेळेस आपण पाहिला. हा चेंडू नशिबाची साथ मात्र इथे मिळत नाहीये. पुन्हा एकदा लँड होतोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येणं अपेक्षित. लेग बाईच्या माध्यमातून मिळतायत. काका देखील विचार करतायत. धावा आल्या 4 4 4 4. महेंद्र काका खोत यांना या चेंडूवरती करायला लागतोय विचार. ठोक डीजे. दोन धावांची गरज आहे विजयासाठी. महेंद्र काका खोत यांचं आगळं वेगळं पारितोषिक आहे. या चेंडूवरती जर 2 धावा पूर्ण केल्या ना धावून तर 2000 रुपयाचं पारितोषिक. पण इथे मात्र मारला A1 पवन केनेनं ब्रँडेड बिग हिट षटकार.
प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, चला स्टेजच्या समोर यायचे सर्व आमचे. हॅलो या समीर